नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका खूपच रंजक आणि तितक्याच खोल आध्यात्मिक संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे अंतिम न्यायाच्या दिवसासाठी स्वतःच्या आत्म्याला कसं तयार करायचं. भौतिक जगातील रोजच्या संघर्षांपासून ते अगदी ईश्वरीय निर्दोषतेपर्यंतचा हा प्रवास नेमका कसा असतो याचा एक संपूर्ण आराखडा आपण आज डिकोड करणार आहोत. आपला हा प्रवास अतिशय रचनाबद्ध असणार आहे. आपण 5 मुख्य टप्प्यातून जाणार आहोत. 1. निर्दोषतेची हाक. 2. स्वतःला नीतिमंत समजण्याचा भ्रम. 3. सुधारणेसाठी ईश्वरीय साधने. 4. चर्चची मार्गदर्शक भूमिका. आणि 5. शेवटी देवासमोर निर्दोष उभं राहणं. चला तर मग लगेच सुरू करूया. आपला पहिला टप्पा आहे निर्दोषतेची हाक आणि सर्वोच्च मापदंड. खरं तर कोणताही प्रवास सुरू करण्याआधी आपल्याला जायचं कुठे आहे आणि तिथे पोचण्यासाठी नेमकी काय पात्रता लागते हे माहिती असणं खूप गरजेचं असतं, बरोबर? आता बायबलच्या संदर्भात निर्दोष किंवा ब्लेमलेस असणं म्हणजे नेमकं काय, तर देवाच्या समोर एका लहान मुलासारखं शुद्ध, निष्कलंक आणि निरागस असणं. विचार करा, लहान मुलांना जगातलं राजकारण किंवा कपट काहीच समजत नसतं, हो ना? अगदी तशीच आध्यात्मिक शुद्धता स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी लागते. अशी अवस्था जिथे तुमच्यात कोणताही दोष शोधूनही सापडणार नाही. पण इथेच खरी अडचण येते. आपला दुसरा टप्पा याच मानवी दोषाबद्दल सांगतो. स्वतःला नीतिमंत समजण्याचा भ्रम. या बालकासमान अवस्थेपर्यंत पोचण्यात आपल्याला नेमकी कोणती गोष्ट अडवते बरं? यासाठी बायबलमधलं जॉब म्हणजे अय्यूबचं उदाहरण खूप बोलकं आहे. अय्यूबवर अक्षरशः आभाळ कोसळलं होतं. त्याने स्वतःचं कुटुंब, संपत्ती, आरोग्य सगळंच गमावलं. तरीही या अफाट संकटाच्या काळातही त्याला वाटत होतं की तो पूर्णपणे खरा आणि निर्दोष आहे. यावरून काय दिसतं? तर अनेकदा आपणच आपल्या निर्दोषतेबद्दल कसा गैरसमज करून घेतो. मी काहीच चुकीचं करत नाहीये ही स्वतःला नीतिवंत समजण्याची मानवी प्रवृत्तीच आपला सर्वात मोठा अडथळा ठरते. आपण सगळेच जण या पृथ्वीवरील तुलनेच्या जाळ्यात कसे अडकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं, आपण आपल्या चांगुलपणा नेहमी इतरांसोबत मोजायला लागतो. अरे, मी त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला आहे, मी दिवसातून इतक्या वेळा प्रार्थना करतो, किंवा मला धर्माचं किती जास्त ज्ञान आहे. या सगळ्या अहंकारामुळे होतं काय, तर आपण आपल्या आतल्या मूळ दोषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. देवाचा मापदंड बाजूलाच राहतो आणि आपण लोकांशी तुलना करून स्वतःलाच श्रेष्ठ मानू लागतो. मग इथूनच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपण सगळेच जण अशा चुका करत असू, तर मग या पृथ्वीवर असताना अशी परिपूर्ण 100% निर्दोषता कशी काय मिळवता येईल? हे खरंच शक्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या तिसऱ्या टप्प्यात मिळतं. सुधारणेसाठी ईश्वरीय साधने. या मानवी दोषांवर मात करण्यासाठी एक अतिशय सुंदर आध्यात्मिक ब्ल्यूप्रिंट किंवा आराखडा दिला गेलाय. तो कसा काम करतो ते पाहूया. माणसाला योग्य मार्गावर आणण्यासाठी मुख्यत्वे 3 ईश्वरीय साधने काम करतात. पहिली मोहात पडण्यापासून वाचवणारी प्रार्थना, दुसरी पापांची जाणीव करून देणारा पवित्र आत्मा, आणि तिसरी आपलं वर्तन सुधारणारं बायबल. हे 3ही घटक एकत्र खूप कमाल काम करतात. यातलं पहिलं साधन म्हणजे प्रार्थना, जी एका मजबूत ढालीसारखी काम करते. जेव्हा आपण कमकुवत असतो, आजारी असतो किंवा आर्थिक संकटात असतो, तेव्हा चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते. अशा नाजूक क्षणी मोहापासून दूर राहण्यासाठी केलेली प्रार्थना आपल्याला चुकीचं पाऊल उचलण्यापासून अक्षरशः रोखून धरते. दुसरा उपाय म्हणजे पवित्र आत्मा. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 16 मध्ये याचा खूप छान संदर्भ आहे. हा आत्मा एका इनबिल्ट होकायंत्रासारखा किंवा कंपाससारखा काम करतो. म्हणजे बघा, जगातील कोणत्याही दुसऱ्या माणसाने आपली चूक दाखवून देण्याआधीच आतून एक आवाज येतो जो आपल्या लपलेल्या पापांची जाणीव करून देतो. त्यामुळे आपल्या चुका आपल्यापासूनच लपून राहत नाहीत. आणि तिसरं साधन म्हणजे खुद्द बायबल. 2 तिमोथेय अध्याय 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे हे फक्त वाचायचं पुस्तक नाहीये. ते आपल्याला सत्य शिकवतं, आपल्या चुका दाखवून देतं आणि आपल्याला नीतिमत्तेचं प्रशिक्षण देतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक रूल बुक आहे, जी वाट चुकलेल्या माणसाला पुन्हा त्या निर्दोष स्थितीकडे घेऊन जाते. आता वळूया चौथ्या विभागाकडे, चर्चची मार्गदर्शक भूमिका. या संपूर्ण प्रवासात चर्च किंवा शारीरिक कलिसियाचा सक्रिय सहभाग हा एक अतिशय महत्त्वाचा दुवा मानला जातो. आजकाल आपण बघतो की ऑनलाईन चर्चचा ट्रेंड खूप वाढलाय.
लोक घरी आरामात बसून निष्क्रियपणे सर्व्हिस पाहतात. पण मूळ स्रोतानुसार प्रत्यक्ष शारीरिक चर्चचं महत्त्व वेगळंच आहे. तिथे केवळ ऐकण्यापेक्षा तुमचा सक्रिय सहभाग असतो. तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवता, प्रत्यक्ष शिकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे तुम्हाला थेट आध्यात्मिक शिस्त लावली जाते, जी ऑनलाईन प्रक्रियेत शक्य नसते. हे समजण्यासाठी आपण शाळेचं उदाहरण घेऊया. चर्च हे अगदी एका शाळेसारखं काम करतं. जसा एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला अंतिम परीक्षेत नापास होऊ नये म्हणून तयार करण्यासाठी कठोर मेहनत घेतो, अगदी तसंच चर्चमधील मार्गदर्शक हे सुनिश्चित करतात की प्रत्येक व्यक्ती त्या अंतिम आध्यात्मिक परीक्षेत 100% पास होईल. आणि हे सगळं कशासाठी? तर आपल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी, देवासमोर निर्दोष उभे राहणे. ह्या सगळ्या ईश्वरीय साधनांचा वापर केल्यानंतर शेवटी नक्की काय साध्य होतं ते आपण आता पाहूया. याचा अंतिम परिणाम काय असतो हे यशायाच्या पुस्तकातील एका वचनावरून खूप स्पष्ट होतं. तुझ्याविरुद्ध घडवलेलं कोणतंही हत्यार चालणार नाही. याचा अर्थ असा की जे लोक ह्या सुधारणेच्या मार्गावरून चालतात त्यांना जगाच्या आरोपांपासून एक ईश्वरीय संरक्षण मिळतं. जगाने कितीही बोटं दाखवली किंवा दोष दिले तरी देवाच्या न्यायालयात हे लोक पूर्णपणे निर्दोष आणि सुरक्षित ठरतात. जर आपण या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाची एक टाईमलाईन बघितली तर ती अशी दिसेल. सुरुवात होते ती वर्तमानातील पृथ्वीवरील सुधारणेपासून. मग सुरू राहते ती आध्यात्मिक शुद्धीकरणाची एक सातत्यपूर्ण प्रक्रिया. त्यानंतर भविष्यात येणारा अंतिम न्याय आणि शेवटी मिळते ती शाश्वत निर्दोषता. म्हणजे आजच्या शिस्तीतून सुरू झालेला हा प्रवास थेट अनंत काळातील शुद्धतेपर्यंत जाऊन पोहोचतो. आता या सगळ्या सनिस्तर विश्लेषणानंतर एक अत्यंत प्रगल्भ आणि तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा तो अंतिम न्यायाचा दिवस खरोखरच येईल तेव्हा पृथ्वीवरील आपला आत्मा असा पूर्णपणे निर्दोष आणि निष्कलंक उभा राहण्यासाठी खरंच तयार असेल का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या अभ्यासपूर्ण सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका नव्या विश्लेषणासह आपण लवकरच भेटूया.